नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील काचुरवाई येथील शिवसेना शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी श्री राजेंद्रजी मूळक, माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून यांचे नेतृत्व, संघटन, कौशल्य आणि काम बघून काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेण्यात आले। यावेळी राजेंद्रजी मूळक यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले। सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रत्येक अडीअडचणीत संपूर्ण ताकदीने मदत करण्याचे वचन देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पक्षप्रवेश घेणारे कार्यकर्ते सुनील डोकरीमारे, प्रफुल्ल पानतावणे, नरेंद्र सहारे, राजेंद्र सोमनाथ, कपिल वासनिक, राजू सहारे, बंडू धुर्वे, जितेंद्र गोल्हार, श्रीकांत गायधने, गजानन मेश्राम, किशोर कुंबरे, महेंद्र नारायण बंसी, रामेश्वर साकोरे, किसन मोहनकार, सुरेंद्र सहारे, पीतांबर पानतावणे, भारत गाडवे, उज्ज्वला पानतावणे, रुपाली गायकवाड, निर्मला नाटकर, शारदा देशमुख असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला। या काचुरवाई ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनील भाऊ डोकरीमारे, त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचा विरोबा भाऊ कैलाश भाऊ, आमच्या अलकाताई सेलोकर, आमच्या ग्रामपंचायत काचुरवाईमध्ये त्यांच्या वहिनी लढल्या, आमच्या वहिनी, त्यांचे यजमान प्रफुल्ल भाऊ, हे सर्व सहकारी सोमनाथे भाऊ आणि उपस्थित सर्व काचुरवाई गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मकरातीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपण सर्व लोकांचा आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असल्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि काही दिवस पहिले सुनील भाऊशी चर्चा झाली होती की आता आपण कुठेतरी एका मुख्य मार्गाने कामाला लागलं पाहिजे, आणि ते लागत असताना आपला जिथे मान सन्मान होईल, आपली गोष्ट ऐकली जाईल, आपण सांगितलेले कामं मार्गी लागतील, जनहिताचे कामं ही लोकांची मार्गी लावण्यासाठी तरुण मंडळीला एकत्रित करणे आणि परिसरामध्ये एक विश्वासाचं नातं आणि सर्वांना घेऊन चालणारं नातं आपण तयार करावं, या हिशोबाने ही सर्व मंडळी आज काँग्रेसमध्ये जुळलेली। सहसा असं होत नाही की जो पक्ष सत्तेत नाही, आज काँग्रेस ना देशात सत्तेत आहे ना महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे, सत्तेत असलेल्या पक्षाकडे जाण्याची लोकांची ओढ असते, पण आज सत्तेत बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।